ठिकाणी हजर आहे, सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत करतो। आता त्या ठिकाणी हजर झाले आपले माजी सभापती भगीरथदादा मगर हे या ठिकाणी हजर झाले आणि आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रास्ताविक यांनी केलं ते आपले उपतालुका प्रमुख प्रकाश मसागर हे प्रमुख त्यांनी या ठिकाणी हजर आहे। खरं तर सर्वांचं नाम उल्लेख करणं आज आवश्यक आहे, कारण वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची जी ताकद वाढली या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे त्या ठिकाणी वाढली। जेव्हा 2022 ला मला दिवस आठवतो का 20 जून 2022 ला एक प्रसंग असा आला आणि काय करायचं जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा मी तालुक्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी चर्चा केली आणि मला एकच त्या ठिकाणी संदेश मिळाला का आपण शिंदे साहेबात गेलो पाहिजे आणि शिंदे साहेबांसोबत गेल्यानंतर मला प्रश्न दौलत पडायचा तालुक्यामध्ये नेमकं परिस्थिती काय होईल कशी होईल। परंतु जेव्हा शिंदे साहेबांचा शपथविधी झाला आणि 5 तारखेला या ठिकाणी मी आलो 5 जुलैला, तेव्हा अक्षरशः वैजापूर तालुक्याच्या शिवसेनेचे उच्चारांकाने सांगितल्याप्रमाणे जेवढे पदाधिकारी होते ते सर्व पदाधिकारी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आपला आमदार त्यांच्या सोबत गेला हे स्वागत करण्यासाठी रस्त्यावरती 10,000 पदाधिकारी त्या ठिकाणी आणि म्हणून जो काही त्या ठिकाणी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर गंगापूरचा आवाज त्या ठिकाणी उठवण्याचं काम आम्ही करतो ते सगळे या पदाधिकाऱ्यांच्या जोरावरती त्या ठिकाणी करतो आणि म्हणून मी प्रत्येक भाषणामध्ये पदाधिकाऱ्यांचा विचार पदाधिकारी नाही तर हे माझे सख्य होवे या पद्धतीने त्या ठिकाणी आणि इतकी चांगली जबाबदारी इतकं चांगलं काम पक्षाने जेवढं काम सांगितलं तेवढं काम तो पदाधिकारी प्रामुख्याने त्या ठिकाणी करतो। मी आपल्याला सांगू इच्छितो का जर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदयांचा उल्लेख जर त्या ठिकाणी होत असेल तो दवाखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रामुख्याने गरीब लोक त्या ठिकाणी करतात। मी या ठिकाणी आपल्या समोर एक उदाहरण सांगेन का समोर बाळासाहेब ठाकरे कोणताही दवाखान्याचं काम जर असेल तुम्ही जर सांगितलं मी फक्त एक उदाहरण सांगतो त्यांना जर सांगितलं तर बाळासाहेब या माणसाला दवाखान्यात बोल करायचं काम करायचं आणि दवाखान्याच्या डॉक्टरला बोलून घ्यायचं 2 मिनिटात ते काम करायचं। पंचायत समितीचं काम असेल तर या ठिकाणी पदाधिकारी आमचे नियमून टाकले तर तुम्ही जायचं पंचायत समितीचं काम करायचं। एमएससीबीचं काम असतं आमचे काही पदाधिकारी ते स्वतः जातात एमएससीबीचं काम करतात। म्हणजे ज्या पद्धतीने आमदार काम करू शकतो या पद्धतीने ज्याच्यावरती पदाधिकारी म्हणून जबाबदारी आहे तो जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय मला परत भेटत नाही ही खरं आमच्या पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी ख्याती आहे। आणि आजच्या या प्रसंगी सागरबाई खुशाल अंकल रामहरी बापू जाधव या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेबजी चव्हाण सन्माननीय आमचे काळवले सर यांनी आपल्या भाषणामध्ये संपूर्ण उल्लेख केलेला आहे। मी विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने खूप मोठी चर्चा करणार नाही, परंतु मी या ठिकाणी सांगेन की जेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्या महाराष्ट्राला आपल्याला लाभले तेव्हापासून तर आतापर्यंत 2-2.25 वर्षाच्या काळामध्ये 2.5 वर्षाच्या काळामध्ये वैजापूर आणि गंगापूर तालुक्यामध्ये किती पैसे आले किती निधी आला याचं एक बुकलेट आमच्याकडे 7-8 दिवसामध्ये तयार होतंय। परंतु मी काल सहज पाहिलं 3,000 कोटीपेक्षा पुढे आलो अंकल 3,000 कोटीपेक्षा आपण पुढे गेलो। आपल्या काही योजना अशा आहेत जसं आता सागरबाईंनी उल्लेख केला का वैजापूर शहराला 150 कोटी रुपये एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिले 150 कोटी फक्त एका वैजापूर शहराच्या विकासासाठी। एवढं मोठं मला वाटतं नगरपालिकेचं अस्तित्व जेव्हापासून आहे प्रशांत तेव्हापासून आतापर्यंत नगरपालिकेच्या हिस्ट्रीमध्ये असं एकही मुख्यमंत्री लाभला नाही तर एवढी मोठी रक्कम त्यांनी आणि घोषणा केली होती। परंतु घोषणा करीत असताना सुद्धा डोक्यावरती कोणाचा तरी हात असावा लागतो आणि मग घोषणा केली की वैजापूर गंगापूर तालुक्याच्या 218 गावापैकी जवळजवळ मी आमदार होण्याच्या अगोदर 50-55 गावं असे होते बापू तर तिथे डांबराची चवच माहित नाही, डांबर रस्ते नाही। आणि मी शपथ घेतली होती का एकही गाव सोडणार नाही का ज्या ठिकाणी डांबरीकरण झालं नाही। ती शपथ आता जवळजवळ 2-3 गावं जर सोडले तर पूर्ण होतीये आणि म्हणून एवढं मोठं डांबरीकरणाचं जाळं या वैजापूर गंगापूर तालुक्यामध्ये विण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं। पाणी पुरवठ्यासाठी 1,074 कोटी रुपयाची योजना आपल्या वैजापूर गंगापूर तालुक्याला आपल्याला त्या ठिकाणी मिळाली। 70% काम पूर्ण झालं। मी काल त्याचा आढावा त्या ठिकाणी घेतला। विनायक सहकारी साखर कारखाना चालू करावं
परंतु एवढी मोठी अडचण तयार झाली कारण विलय कारखाना चालू होत नाही म्हणून आपण पंचगंगा साखर कारखाना त्या ठिकाणी चालू करतोय आणि मला खात्री आहे आचारसंहितेच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या हाताने बॉयलर पेटवण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी करायचं. रामकृष्ण गोदाडीचा प्रश्न होता, 14-15 गावाचा प्रश्न होता प्रकाश भाऊ, हे सुद्धा मुख्यमंत्री मोदींनी शेवटच्या कॅबिनेट मध्ये लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर जवळजवळ 64 कोटी 25 लाख 59,000 रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काम एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं. लोकांना पैसे काय आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने हा मुद्दा आपल्या समोर आढावा घेतला. खरं तर आपण निरीक्षक म्हणून आले, माझ्याकडे 2 विधानसभेची जबाबदारी आहे. माझ्याकडे संभाजीनगर मध्य आणि वैजापूर जो आपला प्रॉपर आहे, म्हणजे मी इकडं उमेदवार होईल कधी होईल पडेल मला माहित नाही, परंतु मला संपर्क म्हणून 2 विधानसभा दिल्या, एक आणि एक प्रदीप विश्वास साहेब. हे पदाधिकारी जर आपण सांभाळले, यांना जर जीव लावण्याचं काम जर आपण जर केलं तर मला वाटतं कोणत्याच विधानसभेमध्ये आपल्याला अपयश येणार नाही ही आपण त्या ठिकाणी काळजी घेतो. इतकं बारकाईने त्या ठिकाणी मी या पदाधिकाऱ्याला जपण्याचं काम केलं. 208 गावाचं संपूर्ण रेकॉर्ड आहे. मी तुम्ही पक्ष निरीक्षक म्हणून माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी तुम्हाला पाठवलं. या ठिकाणी जरी माझ्या समोर कुणी काही जरी बोललं तर आपली सुद्धा जबाबदारी आहे तर त्यांच्या गावामध्ये आपण फोन केला पाहिजे का बाबा काम झालं नाही, हे संपूर्ण बुकलेट आपल्या समोर त्या ठिकाणी आम्ही घेणार आहे. दुसरा या ठिकाणी महत्वाचा विषय असा आहे तर नव्याने आपले बूथ त्या ठिकाणी वाढले. आज सर्व पदाधिकारी हजर आहेत. आपले जे बूथ होते, मला जेव्हा पदाधिकारी सुरेश बोलत होते की आपल्याला इथं बूथ वाढावं लागतं, तिथं बूथ वाढावं लागतं, म्हणून ते खूप बारकाईने आपण त्या ठिकाणी केलं. आणि आज राईट 11 वाजता मतदार याद्या आणि हे संपूर्ण बूथ हे प्रसिद्ध करण्याचं काम आपल्या एजीएम साहेबांनी दिलं. आता 2च मिनिटांपूर्वी मला तिकडं प्रसिद्धी झाल्यानंतर यादी या ठिकाणी मिळाली. आणि नव्याने आपल्याकडे 353 बूथ त्या ठिकाणी. विधानसभेच्या वेळेस होते 305, लोकसभेच्या वेळेस होते 338 आणि आता ह्या विधानसभेला 353 बूथ आपण त्या ठिकाणी केले आणि बूथ सुटसुटीत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. दौलत भाऊ गायकवाडची मागणी होती कामचं मतदान केंद्र आमच्याकडे तुम्हाला देऊन टाका, बरोबर आहे. पळसगाव गंगापूर तालुक्याची मागणी होती का शहापूर इकडे झालं पाहिजे, पळसगाव तिकडे झालं पाहिजे. पळसगावची मागणी त्या ठिकाणी पूर्ण झाली. पळसगाव नवीन बूथ तयार झालं, देरड्याला नवीन बूथ आलं. नायगावांची मागणी होती का बाबुलतेला आणि नायगावान अनुसर हे वेगळं करून द्या आणि आपण नायगावान सुद्धा बूथ वेगळं करून दिलं. असे बूथ वाढले 353 बूथ त्या ठिकाणी तयार झाले. आणि आता आपल्याला आपली जबाबदारी आज बूथ पूर्ण झाल्यानंतर ही संपूर्ण यादी तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. किती बूथ झाले, काय काय झालं हे सुद्धा आजच्या निरीक्षकाच्या बैठकीत आपण सुद्धा याचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला वरतून आदेश आला सदस्य म्हणून वरतून पक्षाने आदेश केला आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्या हक्काचे सदस्य नोंदणी झाली पाहिजे. आणि म्हणून हे बुकलेट आपण तयार केले. मी एका बूथवर 50 बुकलेट फक्त 2 दिवसात तुम्हाला पाठवणार आहे आणि एकदम सुटसुटीत काम केलं. समजा वाहेगावला 4 बूथ असेल तर 4 बूथवर 4 बुकलेट आपण पाठवायचे आणि बरोबर हे 50 एक बूथवरती आपल्याला सदस्य नोंदणी करून द्यायची. याचं पूर्णपणे बाइंडिंग आपण या ठिकाणी करून घेतलं. वरतून आपल्याला फॉर्म मिळाले, आपण पूर्णपणे इकडं तिकडं पत्रवाळ्यासारखे पांगू नाही आणि म्हणून आम्ही हे संपूर्ण बाइंडिंग करून घेतलं. हे सुद्धा लवकरात लवकर म्हणजे उद्या किंवा परवाच आपल्याला ते त्या ठिकाणी मिळणार आहे. बाकीच्या गोष्टीवर मला वाटतं चर्चा करण्याची काही जास्त गरज नाही, परंतु निश्चित आपल्या जर काही भावना जर असतील तर त्या सुद्धा आपण पक्ष निरीक्षकाकडे पाठवल्या पाहिजे. त्यांचा नंबर घ्या, आपलं जे मत असेल ते आपण त्या ठिकाणी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी कळवा. परंतु सगळ्या बाबतीमध्ये आमचे सर्व पदाधिकारी एक जीवाभावाच्या मैत्रीप्रमाणे त्या ठिकाणी काम करताय. आता मी सर्वांचं नाव संतोष सोळंकी घेऊ शकलो नाही, परंतु खऱ्या अर्थाने हे सगळे पदाधिकारी तोला मोलाचे. कुणी तालुका प्रमुख असेल, कुणी उपतालुका प्रमुख असेल, कुणी विभाग प्रमुख असेल, कुणी शाखा प्रमुख पर्यंत असेल, परंतु हे सगळे एवढं काम करतात का स्वतः मुख्यमंत्री मी अशा पद्धतीने काम करणारे लोक आहेत. आणि त्यांनी पाहिलं, आता एक जणांनी उल्लेख केला मला वाटतं मोरे साहेबांनी, का मुख्यमंत्र्याला जर भेट जर दिवाण जर घ्यायची असं
तर मुख्यमंत्री महोदय रात्री सांगतात की तू रात्री 1, 2, 3 ला माझा एक अनुभव सांगेल आणि माझं भाषण पूर्ण करेल. मी सीएम साहेबांना 1 महिन्यापूर्वी फोन केला म्हणून साहेब मला भेटायला यायचंय. मला वेळ कितीची मिळाली काय माहिती, रात्री 3 वाजेची. 3 वाजता माझं संपूर्ण काम संपून घेतलं. माझ्या सगळ्या पत्रावर सही केल्या. पण आता सुरेश भाऊ एवढं करून आमच्या वागणी थांबायचं ना, तर मी ज्या ठिकाणी त्यांच्या सोबत रात्री 3 वाजता सह्या घेत होतो, बोलत होतो, तर आमचा वाघ त्या ठिकाणी आला, माझा पीए, आणि त्यांनी 3 वाजता आमच्या दोघांचे फोटो काढले, व्हायरल केले. शिंदे साहेब हसायला लागले. शिंदे साहेब म्हणले की असं बी काम पाहिजे. म्हणजे एवढं बारकाईने जाणारा मुख्यमंत्री. मी तर आता माझी पहिलीच टर्म आहे, परंतु 20 वर्षाचा अनुभव मात्र माझा पक्का आहे. पहिली टर्म जरी असं तर एवढा चांगला मुख्यमंत्री, काम करणारा रात्रंदिवस, हे मी कधीच पाहिलं नाही. एवढं बारकाईने काम त्या ठिकाणी करता. मुख्यमंत्री सहायता निधीचं आम्ही टॉप 10 मध्ये मुख्यमंत्री सहायता निधी वैजापूर गंगापूरला टॉप 10 मध्ये आपल्या पुस्तकामध्ये त्याची नोंद त्या ठिकाणी. बाकीच्या गोष्टीमध्ये आता लाडकी बहीण कार्यक्रम होणार आहे, सीएम साहेब येणार आहे, परंतु लाडकी बहीण ही सर्वांचं स्वागत करणार आहे. महिला आघाडीचं आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं 15 टेबल लावले, 15 टेबल जुन्या ऑफिस मध्ये. आणि अक्षरशः स्वतःचं काम समजून जसं वैजापूरला 15 टेबल लावले, आमचे वसंतराव या ठिकाणी उल्लेख करीन मी. आणि 24 तास काम करायचं. जी महिला येईल तिचे फॉर्म भरून घ्यायचे. ग्रामीण भागामध्ये अक्षरशः मतदान केंद्राप्रमाणे बूथ लावले आणि त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घेतले. आणि मी पत्रकार म्हणून तुम्हाला सांगेन, संचालक म्हणून नाही, महाराष्ट्रामध्ये वैजापूरची सर्वात जास्त तुम्ही जर विधानसभा जर केले ना, तालुके आहे ना, काही कुणी काही सांगतं. मी काल कलेक्टर साहेबांकडे गेलो, सीओ साहेबांकडे काल जाऊन बसलो. त्यांना सांगितलं मला सीओ साहेब तुम्ही एक काम करा ना, कारण जिल्हा परिषद सगळं चालतं आणि तुम्ही जिल्हा परिषद नुसार संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घ्या. 68,000 त्या ठिकाणी नोंदणी आपल्या 68,000. एवढी नोंदणी कोणत्याच तालुक्यामध्ये नाही. महिलांना 40,000 महिलांना 3,000 रुपये 17 तारखेच्या रात्री त्या ठिकाणी 40,000. ही कधी सांगितलं 17 तारखेला, म्हणजे सुरुवात जी झाली ना आपली की 17 तारखेला सुरुवात झाली. मला वाटतं रक्षाबंधन होतं 19 तारखेला आणि 17 तारखेला म्हणजे 16 तारखेच्या रात्री 12 वाजता संपूर्ण मेसेज पडले. 40,000 महिलांना पगार त्या ठिकाणी मिळाले, 3,000 रुपये मानधन मिळालं. एवढं मोठं काम हे सगळे तुम्ही करू शकले. आणि सर्वात मोठी जमीची बाबी त्या ठिकाणी आपली पक्ष निरीक्षक म्हणून या ठिकाणी आपण आला. आपलं त्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. कारण तुमच्याकडे परत पश्चिम सुद्धा आहे, तुम्हाला संभाजीनगर सुद्धा राहायचंय मला माहिती, कारण पूर्ण यादी मी माझ्याकडेच काढून ठेवलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला त्या ठिकाणी धन्यवाद देतो. एक बुकलेटची कॉपी मी आमचे दोन्ही तालुका प्रमुख, दोन्ही उपजिल्हा प्रमुख यांना विनंती करतो तर तुम्ही संघटनेची बुकलेटची कॉपी त्यांच्याकडे त्या ठिकाणी आपण सुपूर्द कराल. म्हणजे आता आपला आढावा होईल. आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झाला. सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती करतो नाश्ता केल्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नये.